नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये नवीन पदभरती सुरू झालेली आहे. 18,882 पदाधिकाऱ्याचा, ती म्हणजे अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता. तर जिल्ह्याच्या जाहिराती प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या प्रसिद्ध होत आहेत. तर आता एक नवीन जाहिरात आत्ताच आलेली आहे, ती म्हणजे अहिल्यानगरची जाहिरात. तर याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की कोणकोणती किती पदं आहेत, त्याच्यानंतर कोणकोणत्या नगरपालिकेसाठी आहेत, ग्रामीण आहेत की आहेत, हे सगळ्यांची माहिती सांगणार आहे. तर याच्या 3 जाहिराती पडलेल्या आहेत. तर ती आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर शहर भिंगार याच्यासाठी मदतनीस पदाकरिता आहे. ही बघू शकता इथे. एक एक करून तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती आहे पश्चिमसाठी, अहिल्यानगर पश्चिमसाठी ही जाहिरात आहे. आणि तिसरी जी जाहिरात आहे अहिल्यानगर पूर्वसाठीची ही जाहिरात आहे. ह्या 3 जाहिरातीची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळं मी माहिती सांगणार, कंप्लीट माहिती सांगणार आहे. ओके. 7 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत. हे 7 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. ते ओके. एक एक सगळ्या सांगेल मी जाहिराती. तर बघा, ही जाहिरात पहिलं तर इथून चालू करूयात. ही बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्वचे कार्यालयात ज्या हे आहेत, त्याच्यामध्ये नगरपालिका जामखेडसाठी, नगरपालिका शेवगावसाठी शेवगाव, त्याच्यानंतर नगरपालिका कर्जत, त्याच्यानंतर नगरपालिका श्रीगोंदा, नगरपरिषद नेवासा अंतर्गत ज्या पदभरती आहेत, ओके, मदतनीस पदाकरिता, त्याच्यासाठी प्रतिमाह त्यांना 7,500 एवढे मानधनावरती घेतले जाणार आहे. आता 3 साठी असणार आहे. आता तुम्हाला जर माहिती आहे की कमीत कमी तुम्हाला 12वी असणे आवश्यक आहे. 12वी लागणं आवश्यक आहे. 12वी नंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, डी असेल, बी असेल तर वेगवेगळे तुम्हाला मार्क भेटणार आहेत. 80 मार्क शैक्षणिक पात्रता आहेत आणि 20 मार्क बाकीच्या पदांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जिथे अप्लाय कराल त्याचं तुम्ही रहिवासी तिथले असले पाहिजे. म्हणजे तुम्ही श्रीगोंद्याचे असाल तर श्रीगोंद्याचा तुम्हाला स्थानिक रहिवासी तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्यासाठी तुम्हाला मतदान कार्ड, रेशन कार्ड, त्याच्यानंतर तुम्ही लाईट बिल असेल, घरपट्टी असेल, हे जोडणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. तुम्हाला तिथल्या तिथे वयाची अट आहे 40 वर्षापर्यंत, म्हणजे 35 ते 40 18 ते 35 वर्ष असेल. आणि विधवा तसेच हे असाल, अनाथ असेल तर 40 वर्ष एवढी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जातो. तर तुम्हाला फॉर्म जे आहे ते बघा, पूर्वसाठी जर बघितलं तर यांनी फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे 18 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म देणे आवश्यक आहे. उद्यापर्यंतच लास्ट तारीख आहे. तर तुम्हाला उद्यापर्यंत ह्याचा फॉर्म द्यायला लागेल. स्वतः जाऊन देऊ शकता किंवा तुम्ही काय करू शकता की पोस्टाने पाठवा. पोस्टाने एका दिवसात जाणार नाही, पण तुम्हाला हे देणे आवश्यक आहे. ओके. ही तुम्हाला जाहिरात माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तुम्हाला अर्ज सादर करण्याचा हा पत्ता आहे, तर तुम्ही इथे जाऊन काय करू शकता, देऊ शकता. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व, नागोल बिल्डिंग, पहिला मजला, गोरपडे हॉस्पिटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर. इथे तुम्हाला काय करायचं की द्यायचं आहे 18 तारखेपर्यंत. उद्या तुम्ही 5 वाजेपर्यंत देऊ शकता. दुसरी जाहिरात आहे, ही आहे पश्चिमसाठी, अहिल्यानगर पश्चिमसाठी. तर याच्यामध्ये बघा, तर ही जी आहे ती आहे कोपरगाव, पारनेर, श्रीरामपूर या तिघांसाठी ही जाहिरात आहे. तर याच्यासाठी तुम्हाला अट सांगितल्याप्रमाणे सेम अटी आहेत. तुम्हाला 12वी पर्यंत आणि 12वी नंतर तुम्हाला शिक्षण असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मार्क भेटणार आहेत. आता जाहिरातीसाठी हे अर्ज दिलेला तुम्ही हा अर्ज काय करू शकता की भरून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर यांनी इथं बघा दिलेले आहेत जागा किती आहेत त्या. कोपरगावसाठी हनुमाननगर 105 साठी आहे एक जागा, मदतनीसच्या जागा आहेत त्या. त्याच्यानंतर कोपरगाव लिंबारा मैदान एक जागा, त्याच्यानंतर नवीपेठ पारनेर एक जागा, राहुलनगर पारनेर एक जागा, त्याच्यानंतर श्रीरामपूर शेवळे हॉस्पिटल एक जागा आणि गोंदवणे एक चर्च एक जागा. इथं बघत पूर्वसाठी जागाची माहिती दिलेली आहे का. ओके. इथं दिलेली नेवासासाठी एक जागा दिलेली आहे यांनी. जामखेडसाठी एक जागा आहे. त्याच्यानंतर 6 रिक्त जागा या इथं शेवगावसाठी 6 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर हे आहे कर्जतसाठी 2 जागा आहेत. त्याच्यानंतर श्रीगोंद्यासाठी एक जागा आहे. ओके. तर ही जागांची माहिती आहे. त्याच्यानंतर पूर्व पश्चिम झालेला आहे. अहिल्यानगर शहर आणि भिंगारसाठी जर बघितलं तुम्ही
ते अटी सगळ्या सारख्याच आहेत, फक्त जाहिराती किती आहेत ते बघूयात आपण. पत्ता दिलेला आहे आणि या पत्त्यावर तुम्हाला लिहायचं आहे. यांनी किती द्यायचं आहे ते किती जागा आहेत त्याची संख्या इथे दिलेली नाही, हरकत नाहीये. पण तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तुम्ही जिथे आहात त्याच्या याच्यानुसार तुम्ही काय करू शकता की फॉर्म भरू शकता. ओके. तर ह्या 3 जाहिराती ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. 24 तारखेपर्यंतची तारीख दिलेली आहे ॲक्चुअली यांनी. सगळीकडे 24 तारखेचं दिलेलं आहे, पण काही ठिकाणी 18 तारीख आहे. तर लवकरात लवकर तुम्ही काय करा की फॉर्म भरून घ्या. ही तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब